कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कसा वाढवायचा। सुमन, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येत असते। नातेसंबंध, पालकत्व, आपली रोजची जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा देतील असे मी व्हिडिओज घेऊन येत असते। तुम्ही जर आज मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्वतःशी बोला, स्वतःवर विश्वास ठेवा, तोपर्यंत दुसरे तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते, ज्या गोष्टीत तुम्ही कमी आहात असं तुम्हाला वाटतं, ती सतत करत राहा। म्हणजे चुका होतील तर तुम्हाला तुमच्या चुका समजतील। सतत ती गोष्ट करा ज्याने त्या गोष्टींची कमी भीती वाटणार नाही। स्वतःशी बोला, पॉझिटिव्ह बोला, स्वतःसाठी वेळ काढा म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखाल। स्वतःचा छंद जोपासा, जे तुम्हाला आवडत आहे ते करा त्यावेळेत म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। स्वतःवर प्रेम करा, सेल्फ लव्ह। जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल ना तेव्हाच तुमचा कॉन्फिडन्स अजून जास्त वाढेल। ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते ना ती सतत करत राहा जेणेकरून तुमची भीती निघून जाईल आणि कॉन्फिडन्स फार वाढेल। कॉन्फिडन्स ही एक कला आहे, स्किल आहे। आत्मविश्वास, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे। इतर लोकांना काय वाटतं तुमच्याबद्दल? कॉन्फिडन्स नाही आहे का, तुमच्यात आत्मविश्वास नाही आहे का, याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स खरंच नाही आहे। लोकांना जज करायची सवय आहे। इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही तुमच्यावरती काय काम करू शकता। स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवत राहा। जेव्हा तुमचा विश्वास असेल ना स्वतःवर तेव्हाच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। तुमचं कितीही वय असू द्या, स्वतःला नीटनेटके ठेवा, वेगवेगळ्या कला शिका। आपल्याला एक कम्फर्टेबल वातावरण हवं असतं जिथे आपल्यावर कोणीच रागराग नाही करणार, कोणीच चिडचिड नाही करणार। असं आपल्याला एक कम्फर्टेबल वातावरण हवं असतं जिथे आपण आपल्या मनाप्रमाणे राहू शकतो, आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करू शकतो। तसंच आपण एक कम्फर्टेबल वातावरणामध्ये आपल्याला राहायचं असतं। पण ना तुम्ही अनकम्फर्टेबल वातावरणात राहाल ना तर तुम्ही नवनवीन गोष्टी शिकाल, तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल। त्या वातावरणामधली ना तुम्ही सकारात्मक गोष्टींचा विचार करा, तुमची विचारशक्ती ही वाढेल। पॉझिटिव्ह विचार तिथले घ्या। तुमच्या मताला महत्त्व दिलं जात नाही असं वाटतं का तुम्हाला? तुमच्या मतांवर ठाम राहा। जर तुमच्या मतांना महत्त्व दिलं जात नाही तर तुमच्या मतांवर एकदा विचार करून बघा। तुमचे विचार बरोबर आहेत, तुमचे विचार बरोबर असेल तर मात्र ठाम राहा। जर तुमचा विश्वास आहे की मी जे करत आहे, बोलत आहे, माझं बरोबर आहे तर तुमचे विचार योग्य आहेत, तर ठाम राहा। तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा। दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता ते आनंदी होत नाही, मग तुम्ही डिमोटिवेट। दुसऱ्यांना तुम्ही कितीही आनंदी ठेवलं तरीही ते आनंदी होणार नाही कारण तो त्यांचा स्वभाव आहे। तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावू नका। स्वतः तुम्ही आनंदी राहिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। त्याचबरोबर काही कालांतराने त्यांचा चुकीचा समज दूर होईल। नात्यांमध्ये वेळ द्या आणि अति प्रयत्न करू नका की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल, अशा गोष्टी करू नका। खरं तर आपलीच माणसं आपला कॉन्फिडन्स डाऊन करतात। तुला जमणार नाही, तू करूच शकत नाही आणि इथेच कॉन्फिडन्स डाऊन होतो। अशा काही गोष्टी करू नका जिथे तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल। ज्या लोकांमध्ये तुम्ही राहाल तसेच तुमचे विचार सुद्धा बदलताना तुम्हाला दिसतील। तुम्ही सुद्धा बदलताना तुम्हाला काही कालांतराने दिसेल। त्यामुळे संगत फार महत्त्वाची आहे। चांगली संगत ठेवा। खरी संगत म्हणजे आपणच आपले मित्र असलो पाहिजे। तुमच्यातले गुण शोधा। खरं तर कृतज्ञ राहा, थँकफुल राहा। जेव्हा तुम्ही थँकफुल राहाल, कृतज्ञ राहाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास अजून जास्त वाढेल। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका। तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन असेल त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन त्यावेळेला माझे हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील।